नमस्कार, नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत उपवासाची धिरडी व मिरचीचा खरडा। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण मिरचीचा खरडा तयार करू। त्यासाठी आपण 9 ते 10 मध्यम तिखट असलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत। मिरच्यांचे आपल्याला तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत व ह्या मिरच्या आपल्याला जाडसर दळून घ्यायच्या आहेत। यातच आता आपण 1 वाटी कच्चे शेंगदाणे टाकायचे आहे व शेंगदाणे सुद्धा जाडसर दळून घ्यायचे आहेत। आणि आता तव्यावर दळलेले मिरची व शेंगदाणे परतून घ्यायचे आहे। परतून घेत असताना आपल्याला वरून 2 मोठे चमच शेंगदाणा तेल टाकायचे आहे। हा खरडा आपण उपवासासाठी बनवत आहोत, त्यामुळे इथे आपण शेंगदाणा तेलाचा वापर करत आहोत। तेल टाकल्यानंतर थोडासा परतून घ्यायचा आहे। आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर हा खरडा आपल्याला गॅसची आच मध्यम करून चांगला खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा खरडा परतण्यासाठी आपल्याला जवळजवळ 5 ते 6 मिनिटांचा वेळ लागतो। खरडा चांगला परतून झाला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि हा तयार खरडा बाजूला ठेवून देऊ। आता आपण धिरडी तयार करू। त्यासाठी आपण अर्धी वाटी भगर घ्यायची आहे। त्यानंतर अर्धी वाटी राजगिरा पीठ घ्यायचं आहे। पाव वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। इथे आपण भगरीच्या निम्मा साबुदाणा वापरायचा आहे। आणि अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत। शेंगदाणे घेतल्यानंतर यासोबतच आपल्याला 2 हिरव्या मिरच्या सुद्धा यामध्ये टाकायच्या आहे व हे सगळं थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक आपल्याला दळून घ्यायचं आहे। यात आपण दळताना जवळजवळ अर्धा ग्लास पाणी वापरलं आहे। यातच आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं। आणि धिरड्यांसाठी लागतं तसं साधारण आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। ही धिरडी बनवण्यासाठी शक्यतोवर नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा, जेणेकरून धिरडी पॅनला चिकटणार नाही। आता पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे। त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि 1 मोठा चमच धिरड्याचं बॅटर टाकायचं आहे आणि या पद्धतीने धिरडं पसरवून घ्यायचं आहे। वरून थोडंसं तेल टाकायचं आणि दोन्ही बाजूने धिरडं चांगलं शेकून घ्यायचं। याच पद्धतीने बाकीचे धिरडे सुद्धा आपण तयार करून घ्यायचे आहेत। मस्त मऊ लुसलुशीत ही धिरडी तयार होतात आणि मिरचीच्या खरड्यासोबत अप्रतिम लागतात। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।